मुंबईत मराठी महापौर होणार आणि तोही आमच्याच पक्षाचा होणार अशी घोषणा करत ठाकरे बंधूंनी महायुतीला आवाहन केले। त्याचबरोबर शिवतीर्थावरती जाहीर सभा घेत शेवटची लढाई म्हणत एकत्र येण्याचं आवाहन केले। पण हे सर्व होत असताना दोन्ही ठाकरेंचे अनेक निष्ठावंत पक्षाला रामराम ठोकतात। त्यातच आता मतदानाला काहीच दिवस उरले असताना उद्धव ठाकरे यांच्या एका माजी आमदाराने ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यामुळे मोठी खळबळ उडाली। कोण आहेत ते माजी आमदार, ते शिंदे गटात का गेले, त्यामुळे राजकीय चित्र बदलू शकते का, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट। ठाकरे बंधूंची शिवतीर्थावरती भव्य दिव्य सभा पार पडली। या सभेत दोन्ही बंधूंनी मराठी आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत नाराज सैनिकांची माफी मागितली। पण तरीही ठाकरे बंधूंना धक्के बसतायत। आता बाळासाहेबांसोबतच काम करणारे शिवसैनिक माजी आमदार दगडू सपकाळ यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। दगडू सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। त्यांचा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन या निवासस्थानी झाला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच दगडू सपकाळ यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती। त्यानंतर हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते। अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावेळी ते म्हणाले की मी आयुष्याची 59 वर्षे एका घरात काढली। बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही घडलो, मात्र गेल्या काही काळापासून तिथे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं जात आहे। निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान उरलेला नाही। ज्या पक्षात विचारांची किंमत नाही तिथे राहणे कठीण झाले होते। एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत आणि इथेही धनुष्यबाणच आहे, म्हणून मी हा मार्ग निवडलाय, असे दगडू सपकाळ यांनी सांगितले। पण त्याचबरोबर दगडू सपकाळ यांनी आपल्या मनात ठाकरे कुटुंबाचे स्थान अबाधित आहे। पक्ष बदलला असला तरी मी ठाकरेंवर टीका करणार नसल्याची भूमिका घेत ठाकरेंनी मला घर दिलं, मला आमदार केलं, मला राजकारणात टिकवून ठेवलं असं सांगत घरात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो कायम राहील असंही त्यांनी सांगितलं। पण महत्त्वाचे, दगडू सपकाळ यांची मुलगी रेश्मा सपकाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून इच्छुक होत्या। पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकीट नाकारल्याने रेश्मा सपकाळ यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली। मुलीला माघार घ्यावी लागल्याने दगडू सपकाळ प्रचंड नाराज झाले होते। त्यातूनच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला। पण एवढी चर्चा होत असलेले हे दगडू सपकाळ कोण आहेत, तर दगडू सपकाळ हे शिवसेनेच्या उभारीच्या काळापासून सक्रिय असणारं नाव आहे। लालबाग, परळ आणि शिवडी या गिरणगाव पट्ट्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। शिवाय ते माजी आमदार देखील आहेत। दगडू सपकाळ यांनी सुरुवातीला शिवसैनिक म्हणून काम केले, पण त्यांना पहिली मोठी जबाबदारी शाखा प्रमुख म्हणून मिळाली। शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे असताना शाखा प्रमुख हे पद आमदार, खासदार आणि मंत्रीपेक्षा देखील मोठं होतं। बाळासाहेब कदाचित मोठ्या व्यक्तींना भेटण्यासाठी वेळ देत नसतील, पण त्यांनी शाखा प्रमुखाला कायम पहिले प्राधान्य दिले। इतकंच काय, तर आता दोन्ही ठाकरे बंधूंनी मोठ्या सभा घेण्यापेक्षा प्रत्येक शाखेला भेट देत होते। तर सपकाळ यांनी शाखा प्रमुख झाल्यावर परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच संघटन बळकट केले। 1980च्या दशकात जेव्हा मुंबईतील गिरणी कामगारांचा संप आणि त्यानंतर गिरण्या बंद पडू लागल्या, तेव्हा गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी दगडू सपकाळ यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती। त्यामुळे ते बाळासाहेबांच्या खूप जवळ गेले। त्यामुळे परळ भागात महत्त्वाचे निर्णय घेत असताना सपकाळ यांचे मत विचारात घेतले जात होते। पुढे त्यांना विभाग प्रमुख पद देण्यात आले आणि 1999 साली त्यांना परळ भागातून आमदारकीची उमेदवारी देण्यात आली। त्यावेळी दगडू सपकाळ यांनी काँग्रेसच्या विष्णू कानवजे यांचा तब्बल 22,000 मतांनी पराभव करत विधानसभा गाठली। तर 2004च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संदीप घनदाट यांचा 30,000 मतांनी पराभव करत विजयाची पुनरावृत्ती केली। पण 2009च्या निवडणुकीत मनसेच्या झंझावाताचा फटका त्यांना बसला, कारण मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्याकडून त्यांना 6,500 मतांनी पराभव पत्करावा लागला। विधानसभेत त्यांनी गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सातत्याने लावून धरला। गिरण्यांच्या जमिनीवरती होणाऱ्या बांधकामांमध्ये स्थानिक मराठी माणसाला आणि कामगारांना प्राधान्य मिळावे यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। त्यांच्या एका आंदोलनाचा किस्सा सांगितला होता, तो असा की माजी आमदार दगडू सपकाळ हे मातोश्रीशी प्रामाणिक असलेले शिवसैनिक म्हणून परिचित होते। शिवसेनेतील अंतर्गत वादांमुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती। त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर नारायण राणेंनी जाहीर सभा आयोजित केली होती। नारायण राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते। शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला। त्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यात काही जण गंभीरपणे जखमी झाले होते। त्या प्रकरणी एकूण 47 जणांवरती दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।
त्यामध्ये माजी आमदार दगडू सपकाळ यांचाही समावेश होता। या प्रकरणातील 28 शिवसैनिकांची एप्रिल 2024 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली। राणेंची सभा उधळण्याच्या प्रयत्नात दगडू सपकाळ देखील आघाडीवरती होते। त्यांच्यासह अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, महेश सावंत अशा एकूण 28 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता झाली होती। त्यावेळी हे आंदोलन खूप गाजले होते। महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेतील जुने नेते, विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसैनिक यामध्ये सपकाळ यांचा समावेश आहे। त्यांनी कधीही फक्त मोठ्या पदांवर लक्ष केंद्रित केले नाही। संघटना, शाखा आणि स्थानिक शिवसैनिकांशी भेट, संवाद आणि जवळीक हाच त्यांचा मुख्य मार्ग होता। त्यामुळे ते प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। पण आता ठाकरे यांच्यासाठी मी महत्त्वाचा नाही असं म्हणत ते शिंदे गटात प्रवेश केला। पण यावेळी मुलीला तिकीट न मिळाल्याने त्यांची नाराजी जाणवत होती आणि हेच त्यांचे शिंदे गटात प्रवेश करण्यामागचे खरे कारण असण्याची शक्यता आहे। शिवसेनेने मला फार मोठं केलंय, त्यात वाद नाही, पण गेल्या 15 वर्षात मी पक्षाकडे काहीही मागितलं नाही। पक्षाचं प्रत्येक काम मी बघत होतो। पक्षप्रमुखांनी मला एक फोन करून मी तुझ्या बरोबर आहे, माझी अडचण आहे, मी तिकीट देऊ शकत नाही असं सांगितलं असतं तर माझ्यासाठी ते खूप झालं असतं। पण एक फोन सुद्धा त्यांनी मला केलेला नाही, त्यामुळे मी नाराज झालेलो आहे आणि हे खरं आहे असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं होतं। मी माझ्या मुलीला तिकीट मागितलं तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की मी 15 वर्ष तुमच्याकडे काही मागितलं नाही, नगरसेवक होण्यासाठी माझ्या मुलीची इच्छा आहे, त्यामुळे एक तिकीट द्या अशी मागणी केली होती। शरद पवार यांच्या पक्षासाठी 11 जागा दिल्या, त्यांनी शिवसेनेसाठी कधी रक्त सांडलं? मग मला ते एक तिकीट देऊ शकत नव्हते का? ते मला काहीही बोलले नाही, मी काहीही बोललो नाही आणि आता बोलणारही नाही असं दगडू सपकाळ यांनी सांगितलं होतं। त्यानंतर लगेच शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती। त्यामुळे सपकाळ यांच्या पक्षप्रवेशाची कुणकुण लागली होती। परळ, लालबाग, नायगाव, काळा चौकी हा सुरुवातीपासून ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। शिवसेना दुभंगल्यानंतरही या बालेकिल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, परंतु आता मुंबई महापालिकेच्या उमेदवारीवरून हा बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागलेत। माजी नगरसेवक अनिल कोकिळ, प्रकाश पाटणकर, स्नेहल सुधीर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। प्रभाग क्रमांक 203 मधून माजी आमदार दगडू सपकाळ यांची मुलगी रेश्मा सपकाळ इच्छुक होती, पण त्यांच्या जागी भारती पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। कट्टर शिवसैनिक सिंधू मसूरकर या देखील येथे दावेदार होत्या, परंतु गिरण गावात ठाकरे सेनेमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे। दगडू सपकाळ यांच्या शिंदे सेनेत प्रवेश करून बाळासाहेब ठाकरेंसोबत असलेले शिवसैनिक आपल्याकडे येत आहेत हे दाखवत आम्हीच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी शिंदे गटाचे जोमात प्रयत्न सुरू आहेत। भावनिक पातळीवरती अजूनही शिवसेना ठाकरेंची म्हटली जाते, तिथे सपकाळ यांचा चेहरा महत्त्वाचा आहे। अनेक वर्ष संघटनातून बाहेर असल्यामुळे सपकाळ यांचे मत खेचणारे वलय नाहीसे झाले, पण जुना शिवसैनिक शिंदे गटात हे चित्र इतरांच्या मते शिंदे गटाकडे वळण्यात महत्त्वाचे ठरू शकते। पण खरे चित्र निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राइब करा।